भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचताना दिसतोय। जम्मू आणि काश्मीरमधील नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये प्रतिशोधात्मक राजनैतिक हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील 13 मतदारसंघांमध्ये अन्नसाठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी स्थानिक सभेमध्ये याविषयी सांगितलेलं आहे। तर या भागांमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। इतकंच नाही तर अन्नधान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी सुद्धा तयार करण्यात आलाय। नियंत्रण रेषेवरील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारी आणि खासगी यंत्रणाही कार्यरत करण्यात आल्यात। या हालचालींमुळे एलओसी लगत तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या आणि निरपराध नागरिकांची हत्या केली। तेव्हापासून फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जातोय। लष्कर आणि स्थानिक पोलिसांकडून इथं कसून शोध घेतला जातोय, तपास केला जातोय। हे 4ही दहशतवादी अजून सुद्धा परिसरामध्ये लपून बसले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे दहशतवादी घनदाट जंगलात लपून बसले असावे अशी शक्यता आहे। तर दहशतवादी किमान 48 तासांपूर्वी पहलगाममध्ये हजर असल्याची ही माहिती समोर आली आहे।